यानंतरची बातमी अशी की निकालाआधीच राज्यात MPL म्हणजेच महाराष्ट्र पॉलिटिकल लीग रंगल्याची चर्चा सुरू आहे। फोडाफोडी टाळण्यासाठी अपक्षांना आपल्या तंबूत घेण्यासाठी हॉटेल पॉलिटिक्स आत्तापासूनच सुरू झालंय। राज्यात महायुती किंवा महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार नाही असा अंदाज एक्झिट पोलने व्यक्त केलेला आहे। अपक्षांच्या हातात सत्तेच्या चाव्या असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत कांटेकी टक्कर होणार असल्याचा अंदाज अनेक एक्झिट पोलनं वर्तवलाय। विशेष म्हणजे इतर आणि अपक्षांच्या हाती सत्तेच्या चाव्या जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। राज्यात महायुती अथवा महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे। त्यामुळे अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते। या पार्श्वभूमीवर आत्तापासून अपक्षांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू झालेत। मी पहिले सांगितलं की जे काही अपक्ष आहेत, काही लोकांना तिकीट देण्यात आली नाहीत, त्यांनी केलेली काही अंशी बंडखोरी आहे आणि ते सर्वजण निश्चितच पक्ष म्हणून ते आमच्या बरोबर राहतील। आवश्यकता त्यांची भासली न भासली तरी आम्ही त्यांना बरोबर घेऊ। एक भक्कम सरकार देण्याचा जो काही प्रयत्न असतो ते देण्याचा प्रयत्न ह्या सरकारचा असेल, म्हणून अपक्षांची सुद्धा साथ निश्चित या वेळेला घेतली जाईल। नाही, मला वाटतं ही राजकारणातली प्रक्रिया आहे। जेव्हा अपक्ष निवडून येतात त्यावेळेला सत्ता बनवण्यासाठी इच्छुक असणारी लोक त्या ठिकाणी अपक्षांच्या संपर्कात राहतच असतात। ही काही नवीन गोष्ट नाहीये आणि मग अशा वेळेला एकत्रित ठेवणं, त्यांना मार्गदर्शन करणं, चुकीचं काही होऊ नये अशा प्रकारच्या गोष्टी हा निवडणूक प्रक्रियेतला सत्ता बनवत असताना प्रक्रियेतला भाग आहे। विशेष म्हणजे युती आणि आघाडीपासून 4 हात लांब असलेल्या लहान लहान पक्षांचे नेते आतापासून पुढे सरसावलेत। तर एक्झिट पोल काही खरे नसतं, पण आमच्याशिवाय सत्ता बसणार नाही। अपक्ष आणि लहान पक्षाचं सरकार बसेल। कोणाचा पाठिंबा घ्यायचा ते आम्ही ठरवू, आघाडीचा घ्यायचा का युतीचा घ्यायचा। आम्ही मोठ्या पक्षाचा पाठिंबा आम्ही घेऊ, लहान पक्ष आणि अपक्ष हे सरकारमध्ये राहील। अपक्षांना गळाला लावण्याची जबाबदारी मवियानं बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटलांच्या खांद्यावर सोपवली आहे। तर निकालाच्या दिवशी कर्नाटकचे काँग्रेसचे उपमुख्यमंत्री डी शिवकुमार मुंबईत तळ ठोकून असणार आहेत। 2019च्या राज्यातल्या मविया सरकारच्या स्थापनेच्या दरम्यान शिवकुमार यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती। कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून महाविकास आघाडीकडून ही खबरदारी घेतली जाते। शेवटचं मत मोजलं जाईल तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका अशा सूचना काँग्रेस हायकमांडनं राज्यातल्या नेत्यांना दिल्यात। अपक्षांचा भाव वाढेल याबद्दल काही वाद नाही। आता सीटा जर 165 मिळाल्या तर काय करायचं हा प्रश्न। अपक्षांचं महत्त्व आहेच ना, नाही अशातला भाग नाही। अपेक्षांचं बिलकुल महत्त्व आहे आणि बघू काय होतंय। राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांना बहुमत मिळण्याची खात्री नाही, त्यामुळे हॉटेल आणि रिसॉर्ट पॉलिटिक्स होण्याची शक्यता आहे। मुंबईतल्या सोफिटल हॉटेलमध्ये भाजपकडून तर हयात हॉटेलमध्ये शिवसेना उबाठाकडून रूम बुक करण्यात आल्याचं बोललं जात आहे। शिवाय काही पक्षांकडून विमानांची तिकीटं आणि चार्टर प्लेन बुक करण्यात आलेत। निवडणूक निकालानंतर अपक्षांचा भाव आणखी वधारण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।